मी अनेक मुलांच्या वर्कशॉप्समध्ये मुलांनाच हे विचारलं होतं, की तुम्हाला YouTube इतकं का आवडतं? तर बरीच कारणं मुलं देतात. त्याच्यातलं एंटरटेनमेंट आहे, मज्जा येते, टाईमपास होतो वगैरे ही सगळी जी नॉर्मल कारणं असतात ती आहेतच. पण एक कारण मला खूप महत्वाचं वाटलं आणि त्याच्यावरती खूप गांभीर्याने विचार व्हायला पाहिजे असं वाटलं. खूप मुलं असं सांगतात, की आम्हाला YouTubeवरनं अधिक चांगलं शिकता येतं. मग ते गणित असेल, विज्ञान असेल, इतिहास, भूगोल असेल, इव्हन लँग्वेजेस असतील. आम्हाला YouTubeवरनं जास्ती चांगलं कळतं. आम्हाला वर्गात समजत नाही. जेव्हा मी याचा विचार करते, की असं मुलं का सांगतात? तर ऑब्व्हियसली 2-3 गोष्टी असतात. एक तर तो व्हिडिओ असतो फॉर्मॅट. त्यामुळे तुम्ही मागे जाऊन परत रिवाइंड करून समजून घेऊ शकता. दुसरं म्हणजे ऑडिओ व्हिज्युअल असतं. बघणं आणि कळणं ह्या दोन्ही गोष्टी खूप सहज होतात. आणि तिसरं मला असं वाटतं, की आपल्या एकूणच शिक्षण पद्धतीमध्ये एक मोनोटोनसी आहे. एक साचलेपण आलेलं आहे. जे पाठ्यपुस्तकात दिलंय तेवढं शिकवा आणि पुढे जा. असा जो पॅटर्न तयार झालेला आहे ना, तर मुलं स्ट्रगल करतात कारण ऑनलाईन स्पेसमध्ये ते आल्यानंतर तिथे प्रचंड वैविध्य आहे. तिथे प्रचंड वेगवेगळ्या फॉर्मॅट्स मधली इन्फॉर्मेशन उपलब्ध आहे. पण जेव्हा ते ऑफलाईन शाळेत जातात तेव्हा ते वैविध्य त्यांना सापडत नाही.